नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला आणि अद्वैत दोघंही जाम खुश आहेत. कलाला बरं वाटायला लागलेलं आहे, त्यामुळे अद्वैतला खूप आनंद झालेला आहे. अद्वैत खुश आहे आणि कलाची एवढी छान काळजी घेतोय ना, कलाला धक्काच बसत आहे. अद्वैत कलासाठी काय हवं नको ते पाहतोय, अगदी तिला सगळ्या गोष्टी जागच्या जागी आणून ठेवतोय आणि कला मात्र अद्वैतकडे पाहतच असते. कारण अद्वैत अगदी लहान मुलाची जशी काळजी घेतली जातात तशा पद्धतीने तो काळजी घेत आहे. खरं तर अद्वैत जे हे सगळं मनापासून करत आहे ते पाहून कलाला खूप छान वाटलेलं आहे आणि कलाने मात्र अद्वैतचं एक नवीन नाव ठेवलेलं आहे, ते म्हणजे क्यूट चांदोबा. अद्वैतला तर ते चांदेकर म्हणत नाहीये तर चांदोबा म्हणत आहे. तू चांदोबा एवढं करतोस माझ्यासाठी, एवढं छान करतोस असं म्हणत अद्वैतचं ती कौतुक करत असते. हे सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर नैनाने जरी कलाला येऊन काजल आणि सोहमचं जे घडलेलं होतं त्याबद्दल सांगितलेलं असलं तरीही अद्वैत ती गोष्ट सांभाळून घेत आहे आणि कलाला समजून सांगत आहे. त्याचबरोबर नात्यामध्ये कोणताही अबोला नकोय, आता आपल्या नात्यामध्ये कोणताही दुरावा नकोय असं तो सांगत आहे. तेव्हा मात्र कला थोडीशी भावूक झालेली आहे. आपल्या घरात एवढं सगळं घडलं आणि मला काहीच माहीत नाहीये असं कलाचं म्हणणं आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूमध्ये आपण पाहूया. कलाला घरी आणलेलं असतं, सगळे घरातले तिथं असतात आणि कला तुला बरं वाटलं, डिस्चार्ज मिळाला, खरंच खूप छान वाटलेलं आहे. आबा म्हणत असतात की सुनबाई तू घरी आलीस, खरंच खूप बरं वाटलं ग असं म्हणत आबा सुद्धा कलाचं कौतुक करत आहेत आणि सांगत आहेत. कला सुद्धा म्हणत असते की हो, मला सुद्धा खूप बरं वाटत आहे, त्या हॉस्पिटलमध्ये नको वाटत होतं आणि इथून पुढे कलाची काळजी व्यवस्थित घ्यायची आहे. तिला काय हवं नको त्या सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत, सगळं पथ्य पाणी. आणि हे गोष्ट लक्षात ठेव कला, जर कोणी तुला खायला दिलं पौष्टिक आहे ते आणि त्याला जर चव नसेल किंवा ते तुला आवडत नसेल तर नाही म्हणायचं नाही, ते खायचं, कारण तुझ्या शरीरासाठी ते गरजेचं असणार आहे असं आबा सांगत असतात. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की आबा काळजीच करू नका, मी आहे ना स्वतः तिची काळजी घ्यायला. आता यावेळेस कोणताही चुकीचा पदार्थ तिच्या जेवणात जाणार नाही याची काळजी मी घेणार आहे. सरस सुद्धा म्हणत असते की सगळ्या गोष्टी चेक केल्याशिवाय मी तिला काहीही देणार नाही असं सरोजचंही म्हणणं असतं. कारण त्या दिवशी तो ॲलर्जीचा पदार्थ तिच्या शरीरात गेला आणि म्हणून तिला हा त्रास झालेला आहे. आणि या सगळ्याबद्दल इकडे सरोज आणि सगळे बोलत असतात. आबा म्हणतात की हे बघ सरोज आणि कला, अगदी व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. कलाही सांगत असते. त्याच वेळेस अद्वैत म्हणतो की हो, आणि आबा सांगतात की जा आता वरती आराम कर जा. मग अद्वैत कलाला घेतो आणि तिला अगदी हाताला धरून वरती घेऊन चाललेला असतो. इकडे रजनी आबांकडे येते. आबा म्हणतात की हे बघ रजनी, घरात काहीही झालेलं असलं तरी कुठल्याही सणामध्ये खंड पडता कामा नये. आपल्या घरामध्ये जे काही घडलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींचा इथे कोणत्याही गोष्टींशी अजिबात संबंध नाही. त्यामुळं मला असं वाटत आहे की या सगळ्या गोष्टी अगदी छान पद्धतीने झाल्या पाहिजेत असं हे बोलणं आबांचंही चाललेलं असतं. आणि त्याच वेळी आबा म्हणत असतात की हे बघ, काहीही असलं तरीही सण सणावळ घरातल्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित झाल्या पाहिजेत. उद्या नवरात्र आहे तर घट हे बसलेच पाहिजेत असं आबा सांगत असतात. आणि तेव्हा मात्र इकडे रजनी म्हणते की हो, पण आबा जे काय झालेलं आहे, कलाचं आजारपण, सोहमचं हे सगळं झालं, हे सगळं त्या आबा म्हणतात कसलाही विचार करू नकोस, अजिबात काळजी करू नकोस. कला घरात आली आहे ना, ती लक्ष्मीच्या पावलाने आलेली आहे, आपली सुनबाई घरात आहे ना, आता काळजी करायची गरज नाही असं आबा सांगू लागतात. इकडे अद्वैत आणि कला आता दोघंही बोलत असतात. अद्वैतने कलाला आणून सोप्यावरती बसवलेलं असतं. अद्वैत कलाला पाणी देत असतो आणि तिला म्हणत असतो की हे घे. मग जेव्हा कलाला तो पाणी देतो, तिची काळजी घेत असतो, तेव्हा मात्र इकडे कला म्हणत असते की चांदेकर झालं का. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही थांब जरा. मग कला तिथे सगळं अगदी पाणी दिलेलं असतं. कला म्हणते की अरे मला नको आहे ना चांदेकर पाणी. तेव्हा अद्वैत म्हणतो थांब थांब गोळ्या राहिल्या. कला म्हणते की आता मग अशी पाणी द्यायच्या आधी तुझ्या लक्षात नाही करायला, परत तुम्हाला आता अजून गोळ्या देत आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की आजारपणात पाणी पिलेलं चांगलं असतं आणि मी काळजी घेणार आहे ना तुझी. मग झालं, मग आता कोणत्याही गोष्टींचा विचार करायचा नाही असं हे दोघांचं बोलणं चाललेलं असतं. मग परत तो तिला पाणी देतो, गोळ्या देतो. कला अद्वैतकडे पाहत असते. अद्वैत तिची जी काळजी घेतोय ना ते पाहून कलाला सुद्धा बरं वाटलेलं असतं.
तेव्हा मात्र इकडे अद्वैत म्हणतो की आता बरं वाटेल तुला, आता थांब, तुला जे जे हवं असतं ना ते सगळं मी काढून ठेवतो. असं म्हणत अद्वैतने कपाटातील टॉवेल, त्याचबरोबर कलाचा ज्वेलरी बॉक्स सगळं त्याने सुरुवात केलेली असते. कलाला कळतच नाहीये की हा चांदेकर नक्की काय करतोय, ह्याच्या डोक्यात काय सुरू आहे हे कलाच्या लक्षातच आलेलं नसतं. कला मात्र अद्वैतकडे पाहत असते. ती म्हणत असते, चांदेकर हे सगळं काय चाललंय? अद्वैत म्हणतो, थांब जरा, हां झालं का, अजून काय काय पाहिजे? असं म्हणत अद्वैत कपाटातील सगळं साहित्य, तिचं जे साहित्य आहे जे तिला सकाळी उठल्या उठल्या लागू शकतं ते सगळं काढून तिथे टेबलवरती ठेवत असतो. कला म्हणत असते, मी काय विचारते चांदेकर, हे सगळं काय आहे? तेव्हा अद्वैत म्हणत असतो, अगं ऐकून तरी घे, थांब जरा, आता झालं ना सगळं? मग हे सगळं तुझ्या अगदी हाताशी असलं पाहिजे ना? कला म्हणते, हो का? मग तो म्हणतो की हां आता सगळं झालंय, अजून काहीतरी राहिलेलं आहे, थांब जरा. असं म्हणत विचारतो आणि स्वतःच बोलू लागतो. तेव्हा मात्र इकडे कला म्हणत असते की चांदेकर, मला कळेल का रे तुझं काय चाललेलं असतं ते? तेव्हा अद्वैत म्हणतो, अगं तू इथं झोपणार आहेस की नाही, मग तुझ्या हाताशी असलं पाहिजे. एवढंच काय तर अद्वैतने स्वतः बेडवरती झोपून हात आडवा करून बघितलेलं असतं की ते सगळं कलाच्या हाताशी येते का. आणि मग कलाला सावरत, कलाला सांभाळत तो बेडच्या जवळ घेऊन जातो. कला म्हणत असते, अरे चांदेकर मी ठीक आहे, मला काही नाही झालेलं. पण अद्वैत मात्र ऐकायला तयार नसतो. अद्वैतचं एवढंच असतं की काहीही झालं तरीही तुझी तब्येत त्याच्यामध्ये हेळसांड होता कामा नये. मग अद्वैत तिला झोपायला सांगतो आणि म्हणतो की हे सगळं झालं, हां पण एक गोष्ट राहिली, बिस्किट राहिलेलं आहे. असं म्हणत अद्वैत खिशात आणलेले जे बिस्किटचे पुडे आहेत ते काढून तिथे टेबलवरती ठेवायला घेतो. कला मात्र अद्वैतचं हे सगळं पाहून ना खरं तर तिला हसू येत असतं. तिला कळतच नसतं की काय करू, कारण हा इतकी काळजी घेतोय हे पाहून कलाला खरं तर छान वाटत असतं. तेव्हा मात्र इकडे कला म्हणत असते की चांदेकर, तेव्हा अद्वैत म्हणतो, हो आता सगळं झालंय आणि बघ ना तुझ्या हाताशी आहे ना, तुला भूक लागली तर तुझ्याकडे बिस्किट नको का, म्हणून मी ते आणून ठेवलेलं आहे, असं अद्वैत तिला सांगत आहे. कला मात्र हसत असते. कला म्हणत असते, तुला माहिती आहे का चांदोबा, तू काय काय करतोयस ते? अद्वैत म्हणतो, काय झालं? ती म्हणते की एक गोष्ट राहिली आहे रे जी माझ्या जवळ नाही आहे. असं म्हणत अद्वैतचे गाल ओढू लागते आणि म्हणते की तुझं नाव ना खरंच क्यूट चांदोबा असायला पाहिजे होतं, चांदेकर नाहीये. अद्वैत पण गालातल्या गालात हसू लागतो. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी रजनी त्याचबरोबर घरातले सगळेजण एकत्र असतात. रजनी आबांना म्हणत असते की आबा, मला एक विचारायचंय, आता आपल्याकडे आज घटस्थापना आहे ना, ह्यावेळेस कलाने मूर्ती घडवलेली नाही, मग आता काय करायचं? आबा म्हणतात, असू दे ना, आपण देवीचा फोटो ठेवूया आणि घटस्थापना करूया, असं आबा तिला सांगत आहेत. तेव्हा मात्र इकडे रोहिणी आणि नयना दोघीही तिथे बसलेले असतात. त्यांच्या डोक्यात मात्र आता विचार चालू झालेले असतात की या घरामध्ये वाटोळं कसं करायचं. तेवढ्यातच कला आवरून सगळं खाली आलेली असते. कला आलेली पाहून सरोज, रजनी, आबा तिच्याकडे जातात, तिच्याशी बोलू लागतात. कलाला म्हणतात, अगं पण तू अशी? तेव्हा कला म्हणत असते की हो सॉरी हां, खरंच आज घटस्थापना आहे ना, आणि रजनी मॅम, तुम्ही जो बनवलेला शिऱ्यांचा घमघमाट आहे ना नैवेद्याच्या, तो सगळीकडे पसरला आहे, त्याच्यामुळेच तर मला खाली यायची इच्छा झाली, असं कला सांगत असते. आणि त्या दोघींची माफीही मागत असते की मला ना खरंच कसं तरी होतंय की सगळं तुम्हाला दोघींना करावं लागतंय. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की काही होत नाही आहे, आराम करायचा आहे, तू चांगली बरी हो, ते गरजेचं आहे. तू एकदा का बरी झाली की तू जबाबदारी सांभाळायला तयार आहे, हे आम्हाला माहितीच आहे. आबासुद्धा तिथं असतात. तेव्हा कला म्हणत असते की काय झालंय का? आबा म्हणतात की अगं तू लवकर बरी हो, तू आराम कर, कारण घरामध्ये एवढं सगळं घडून गेलंय ना ज्याचा विचारही करवत नाही, असं आबा सांगत असतात. तेव्हा मात्र कला म्हणत असते की हो, आणि तेवढ्यातच अद्वैत तिथं आलेला असतो. आणि अद्वैत म्हणतो, तू कशी आलीस? कला म्हणते, अशी. आणि तो तिला विचारत असतो, नक्की काय झालं, कशी आलीस? कलाचं मात्र एकच असतंय की हो, मी अशी चालत आलेली आहे, असं ती सांगते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो, अगं खरे तुला कळतंय का मी तुला काय विचारतोय? असं म्हणत अद्वैत तिला ओरडत असतो, अजिबात असं यायची गरज नव्हती, तुला कळतंय का? अगं आत्ता कुठं बरं वाटायला लागलेलं आहे, आणि तुला बरं नाही वाटलं तर आमची अवस्था काय होती ना तुला नाही माहिती. तेव्हा सगळ्यांच्या समोर कला म्हणत असते, काय झालंय आबा, असं का बोलताय तुम्ही? आबा बोलून गेलेले असतात की घरात एवढं सगळं वाईट घडत आहे, त्यामध्ये अजून बरीच भर नको, त्याच्यामुळं तू आराम कर, तू आराम करणं गरजेचं आहे, असं आबांचं म्हणणं असतं.
आणि आबा म्हणूनच कलाला या गोष्टी सांगत असतात. आबांच्या तोंडून नकळतपणे ते बोलून गेलेलं असतं, पण आबांनी नंतर ते सावरलेलं सुद्धा आहे. पण तिथं असलेल्या नैना आणि रोहिणी यांच्या डोक्यामध्ये प्लॅन सुरू होतो. मग रोहिणी म्हणते, बघितलं ना, हे सगळेजण जाणून बुजून ही गोष्ट लपवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे अनामिका आणि सोहमचं जे काही झालंय, अनामिका घर सोडून गेली, ही गोष्ट जाणून बुजून लपवली जाते, असं ती बोलत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो, खरे बरं, चल आधी तू काही विचारू नकोस इथे, तुला माहिती आहे ना तुझी तब्येत ठीक नाही आहे, चल लवकर. असं म्हणत अद्वैत तिला हाताला पकडतो आणि तिला घेऊन जातो. तेव्हा मात्र कला म्हणत असते की काय झालंय नक्की, मला कळेल का? तेव्हा ना रोहिणीला म्हणते की म्हणजे घरच्या मोठ्या सुनबाई आहेत ना, त्यांना सगळं माहिती असलंच पाहिजे. असं म्हणत नैना मुद्दामच हे सगळं करत असते. तेव्हा मात्र घरातले सगळेजण असतात. नैना म्हणत असते की आता हे सगळं कलाला कसं सांगायचं हे माझ्यावर सोडा तुम्ही. म्हणजे नैनाने आता जणू काही घाणेरडा डाव आखलेला आहे आणि कलाला मात्र या सगळ्यामध्ये अडकवायचा आहे, कलाला त्रास झाला पाहिजे अशी तयारी तिची चाललेली असते. इकडे रजनी मात्र विचार करत असते की नाही, जे काय घडलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम असा व्हायला नको आहे. कलाची तब्येत आता ठीक होणं गरजेचं आहे असं इकडे रजनीला सुद्धा वाटत असतं. तर संगीता इकडे म्हणत असते कलाच्या बाबांना की अहो, तुमच्या लक्षात येतंय का, मला ना कळतच नाही आहे की काय झालंय ते. बघा ना, असं कधीच झालेलं नाही आहे. आपल्या कलेला काल घरी आणलं आणि आपण कोणीच गेलो नाही बघायला. तिला काय वाटत असेल सांगा बरं, आपण जायला पाहिजे होतं ना तिकडे तिला बघायला, असं संगीता सांगत असते. तेव्हा मात्र इकडे कलाचे बाबा म्हणतात, अगं नको काळजी करू, आपण बघूया काय करता येईल ते. पण आता जर तिच्याकडे आपण गेलो तर कसं जायचं सांग ना, कारण त्यांच्या घरच्यांना काय वाटेल हे मला कळत नाही आहे, असं ते सांगू लागतात. इकडे कला आणि अद्वैत म्हणत असतो की काय चाललंय खरे तुझं, काय गरज होती खाली जायची सांग बरं, आत्ता कुठं आजारपणातनं बरी झाली आणि तोपर्यंत हे सगळं तुझं चाललेलं असतं. असं म्हणत अद्वैत तिला ओरडत असतो, तिला सांगत असतो की बाद झालं, अजिबात हे ऐकून घेतलं जाणार नाही, शांतपणे राहायचं आणि सगळ्या गोष्टी ऐकायच्या, मी जे सांगतोय ना ते सगळं ऐकायचं. तुला माहीत नाही आहे किती दमायला होतं ते, तू आजारी पडलीस तर, आणि आमची किती धावपळ झालेली आहे याचा अंदाज सुद्धा तुला नाही आहे. असं म्हणत अद्वैत तिला ओरडत असतो, तिला म्हणत असतो की बाद झालं, अजिबात ऐकून घेणार नाही आहे, असं अद्वैतचं ओरडलं हिच्यावरती चालू असतं. कला म्हणत असते की अरे चांदेकर बास ना आता, आणि ती अद्वैतकडे पाहतच राहते. अद्वैत म्हणत असतो की हो, तुला नाही माहिती, तू आजारी होती तेव्हा माझी अवस्था काय झालेली, मलाच आजारपण आलंय असं वाटत होतं, असं अद्वैत तिला सांगत असतो, तिच्याशी बोलत आहे. तेव्हा मात्र कला म्हणत असते, पण चांदेकर मला सांग, तू असं का करतोस, म्हणजे एवढं सगळं काय, याचा काय अर्थ आहे, असं बोलणं चालू आहे. आणि तेव्हा मात्र इकडे कलाला तो म्हणत असतो की तुला नाही कळणार ग त्याचा अर्थ, कारण तुला माहीत नाही आहे काय होऊ शकतं ते. आणि कला म्हणते की मीच जाते कुठंतरी 7-8 दिवसांसाठी, 2 दिवस आजारी पडलेलं तर एवढं झालेलं ना, मग मी जाते कुठंतरी, नाहीतर आजारीच पडते ना. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही खरे, अजिबात असं बोलायचं नाही आहे, तुला नाही माहिती तू आजारी पडली तर काय होईल ते. असं म्हणत अद्वैत तिच्या तोंडावरती हात ठेवतो आणि तिला सांगू लागतो की नाही, पुन्हा अजिबात असं बोलायचं नाही. आणि कला मात्र हसायला सुरुवात करते. कला म्हणत असते की बाद झालं, हे सगळं जे काय चाललेलं आहे ना, आणि त्याचबरोबर इकडे हे सगळं जेव्हा चालू झालेलं आहे तेव्हा कला मात्र हसत असते. अद्वैत कलाला ओरडत असतो, तू हे असं बोलतेस ना, मला अजिबात चालणार नाही. इकडे संगीता म्हणत असते की आपण जावई बापूंना फोन करूया, म्हणजे त्यांच्याकडून कळेल. असं म्हणत संगीताने फोन करायला घेतलेला असतो आणि संगीता फोन लावते ती अद्वैतला फोन लावल्यानंतर मात्र संगीता म्हणत असते की आता बोलूया आपण त्यांच्याशी, म्हणजे कळेल. अद्वैतला फोन आलेला असतो. अद्वैत म्हणतो की नाही, इथं जर मी फोनवर बोललो ना, हिला सगळं कळेल आणि त्या जर चुकून बोलून गेल्या तर, असा विचार अद्वैतच्या डोक्यात आलेला असतो. तेव्हा मात्र कला म्हणत असते की नाही चांदेकर, कुठेही नाही जायचं, असं म्हणत त्याचा हात पकडून ठेवत असते. आणि तेव्हा मात्र इकडे कला म्हणत असते की बाद झाला चांदेकर, आणि कलाला अद्वैत तसंच थांबवतो आणि स्वतः मात्र निघून जातो. म्हणजे अद्वैतने एकच ठरवलेलं आहे की कलाला ही गोष्ट कळायला नको आहे, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. तेव्हा मात्र इकडे कला म्हणत असते की नाही, आता हे सगळं जे काय घडतंय ना,
ते मला कळतच नाही आहे. चांदेकरना खूप छान वागतं. तो निघालेला असतो. कला त्याला पकडत असते. अद्वैत म्हणत असतो जाऊ दे मला, कारण अद्वैतला काहीही झालं तरीही ह्या सगळ्या गोष्टी ज्या बोलायच्या आहेत ना त्या कलासमोर बोलायला नको. जर कलासमोर आपण बोललो तर खूप मोठं तिला सत्य समजेल आणि ती आजारी पडेल असं डोक्यात सुरू असतं. तेव्हा मात्र अद्वैत तिच्याकडे पाहत असतो. अद्वैत तिला म्हणत असतो की आलोच मी असं म्हणत मोबाईल घेतो आणि जातो. कला म्हणत असते की खरंच चांदोबामध्ये जो बदल झालेला आहे ना तो खरंच खूप भारी आहे. कारण कलाला सुद्धा धक्का बसत असतो. कला म्हणत असते की एवढी सगळी माझी काळजी घेतोय तो, माझ्यासाठी एवढं सगळं करतोय. अद्वैत तिला सांगत असतो की नाही, आता अजिबात आजारी पडायचं नाही, कारण तू जर आजारी पडलीस तर आम्हाला किती त्रास होतोय तुला नाही माहिती. कारण तुझं आजारपण, तुझं जे हे काय आहे ना त्या गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नाही आहेत असं त्याचं बोलणं असतं. तो तिला समजून घेत असतो. तिला बऱ्याच गोष्टी सांगत असतो. तिला म्हणत असतो की हे बघ कला, तुला स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. तू जर स्वतःची काळजी घेतली नाहीस तर कसं चालेल असं त्याच्या डोक्यात चालू असतं. कारण आत्ता घरात काय काय घडलंय ना हे तुला नाही माहिती आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी बोलल्या जात असतात. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर नक्की काय झालंय, तुला काय म्हणायचं आहे असं बोलत आहे. तरीही अद्वैत तिला काही सांगत नाहीये. म्हणजे तिच्यापासून ह्या सगळ्या गोष्टी लपल्या पाहिजेत. अगदी तिच्या तोंडावर हात ठेवतो. कला जेव्हा निर्वाणीची भाषा बोलते, जायची भाषा बोलत असते, तेव्हा अद्वैतला मात्र वाईट वाटलेलं असतं की हिनं असं नाही बोललं पाहिजे. आणि त्याचबरोबर कला अद्वैतकडे पाहत असते. ती म्हणत असते की नाही, या गोष्टी अशा नकोयत व्हायला असं डोक्यात चालू आहे. आणि त्याचबरोबर अद्वैत तिला समजवतोय, तिला समजून सांगतोय की हे बघ खरे, असा विचार करू नकोस, कारण जे काही घडत आहे त्या गोष्टींचा परिणाम काय होतो याचा सुद्धा विचार कर. त्याचबरोबर इकडे अद्वैत तिला म्हणत आहे की खरे आता काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तू खूप काळजी घेऊन तू लवकर बरी हो. तू एकदा का बरी झाली की मग सगळे टेन्शन सॉल्व्ह होणार आहेत. तुला अजिबात तुला टेन्शन घ्यायची गरज नाही. ते सगळं माझ्यावर सोड. तुला काय हवं नको ते सगळं मी बघेन, पण फक्त तू आराम करायचा आहे, कुठल्याही गोष्टींचा विचार करायचा नाही आणि तू बरं व्हायचं आहे असं अद्वैत तिला सांगत असतो. तेव्हा सुद्धा कला म्हणत असते की मला कळत नाहीये की काय होतंय. मग उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की नैनाने आता विडा उचललाय ना, कलाला सगळं सांगितलं पाहिजे म्हणून. मग ही जी नैना आहे ना ती कलाच्या रूममध्ये येते. कलाच्या रूममध्ये येऊन ती कलाला म्हणू लागते की तुला माहिती आहे का, असं व्हायला नको होतं कला, आपल्या काजलच्या बाबतीत खूप वाईट झालेलं आहे. कला म्हणते काय झालंय नक्की, तुला काय म्हणायचं आहे नैनाताई. नैना म्हणत असते की कला तुला माहीत नाही आहे आपल्या काजलनं आणि सोहमनं काय केलं. सोहम आपल्या घरी गेला आणि काजल आणि सोहम एकमेकांच्या मिठीत सापडलेले होते. आम्ही सगळ्यांनी पाहिलं, तो व्हिडिओ आलेला होता सोहम आणि काजलचा. मग घरामध्ये खूप वाद झाले आणि अनामिका हे घर सोडून गेली. तेव्हा मात्र आता इकडे धक्का बसलेला असतो. आणि मग जेव्हा हे सगळं घडत आहे आणि तेव्हा सुद्धा या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने चालू झालेल्या असतात आणि ते बघून तर इकडे अद्वैत आणि कलाला खूप मोठा धक्का बसलाय. कारण हे सगळं जे घडतंय ना ते असं घडायला नको होतं असं कलाला वाटत आहे. आणि कलाला आता सगळं कळलेलं आहे, कारण नैना कलाच्या जवळ येऊन रडलेली असते. तुला कोणी सांगितलेलं नाहीये पण आपल्या घरात खूप वाईट घडलेलं आहे आणि काजल आणि सोहम असे दोघंही एकत्र सापडलेले आहेत, त्यामुळे या गोष्टी झालेल्या आहेत असं हे बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र कला इकडे अद्वैतला म्हणू लागते की चांदेकर, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तू माझ्यापासून त्या गोष्टी का लपवून ठेवल्यास, का असं केलंस, का सांगितलं नाहीयेस मला असं म्हणत ती बोलत आहे. तेव्हा मात्र इकडे अद्वैत म्हणत असतो की अगं ऐकून घे आधी काय झालंय ते असं म्हणत अद्वैत तिला समजवतो. अद्वैत तिला म्हणत असतो की बाद झालं, आधी मी काय म्हणतोय ना ते शांतपणे ऐकून घे असं अद्वैतचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र कला अद्वैतकडे पाहत असते. म्हणते चांदेकर, मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. मला असं वाटत होतं की तू सगळ्या गोष्टी मला सांगशील, पण तू माझ्यापासून लपवून ठेवलेलं आहे. एवढं मोठं घरात घडलेलं आहे आणि तू मला काहीच सांगितलं नाहीये. या गोष्टीचा राग आता कलाला आलेला असतो. कलाची चिडचिड वाढत असते. कलाला शांत राहणं गरजेचं आहे. अद्वैत तिला समजवत आहे. अद्वैत तिला म्हणतो की तुझी तब्येत कशी होती, कसं सांगणार होतं सांग ना मी, असं अद्वैत तिला बोलत आहे.
तेव्हा मात्र ती म्हणत असते की झालं असतं ना मला सहन, काहीतरी मार्ग निघाला असता. एवढं सगळं झालं आणि मला कोणी सांगितलेलं नाहीये. माझ्यापासून सरळ सरळ लपवून ठेवलेलं आहे. नाही बोलायचं आता मला कोणाशी, आणि तू जा इथून चांदेकर. असं जेव्हा ती बोलत आहे तेव्हा मात्र इकडे अद्वैत म्हणत असतो की अगं खरे असं नको करू. नात्यातला दुरावा, नात्यातला अबोला नकोय ग, नाही सहन होणार आता, असं अद्वैत तिला सांगत असतो. तेव्हा मात्र कला नाराज झालेली आहे. तिला वाईट याचं वाटलं की एवढं सगळं घडलंय आणि घरातल्यांनी मला सांगितलं नाहीये. मान्य, ते सगळं घडलेलं आहे, ते काळजीपोटी होतं म्हणून तिला सांगितलेलं नाहीये. आता ह्या नयनाला तिची किती काळजी हे तर आपल्याला माहितीच आहे. म्हणून पटकन येऊन नयनाने पहिलं कलाला हे सगळं सांगितलेलं आहे. आता अद्वैत कलाची समजूत घालतोय, तिला सांगत आहे की नको विचार करू, अगं सगळं व्यवस्थित होणार आहे असं तो सांगत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.